मित्रांनो, कलियुगातील दत्तात्रयांचा पहिला अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ. आंध्र प्रदेशातील पीठापूर येथे अप्पलराज शर्मा आणि सुमती माता यांच्या पोटी साक्षात परब्रह्माने जन्म घेतला. पण तुम्हाला माहीत आहे का, श्रीपादांच्या बाललीला एखाद्या सामान्य बालकासारख्या नव्हत्या. आज आपण त्यांच्या अशाच काही अद्भुत आणि अंगावर शहारे आणणाऱ्या बाललीला पाहणार आहोत. एका महालय श्राद्धाच्या दिवशी अप्पलराजांच्या घरी एक तेजस्वी संन्यासी आले. साक्षात दत्तगुरूंनी तिथे भिक्षा ग्रहण केली आणि सुमती मातेला आशीर्वाद दिला, तुझ्या पोटी मी स्वतः जन्म घेईन. जेव्हा श्रीपादांचा जन्म झाला तेव्हा त्यांच्या शरीरावर साक्षात विष्णूची चिन्हे होती. त्यांच्या पावलांच्या ठशांनी घरातील अंगण पवित्र झाले. जेव्हा श्रीपाद केवळ 3-4 वर्षांचे होते तेव्हाची ही गोष्ट. पीठापूरचे मोठे विद्वान पंडित वेदांवर चर्चा करत बसले होते. एका कठीण श्लोकाचा अर्थ कोणालाच उमजत नव्हता. तेव्हा लहानग्या श्रीपादांनी हसत हसत तिथे प्रवेश केला आणि अशा सोप्या भाषेत वेदांचे सार सांगितले की मोठे पंडितही थक्क झाले. सर्वांना कळून चुकले की हे कोणी साधे बालक नसून ज्ञानाचा सागर आहे. श्रीपाद आपल्या मित्रांसोबत खेळताना सुद्धा लोकांचं दुःख दूर करत असत. एकदा एका अन्नाविना व्याकुळ झालेल्या गरीब ब्राह्मणाला त्यांनी आपल्या छोट्या हातांनी माती दिली. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या ब्राह्मणाने घरी जाऊन पाहिले तर त्या मातीचे रूपांतर सोन्यात झाले होते. श्रीपादांच्या स्पर्शाने दगडही हिरा बनत असे. वयाच्या 16व्या वर्षी जेव्हा विवाहाचा प्रस्ताव आला तेव्हा श्रीपादांनी आपल्या अवताराचे कार्य स्पष्ट केले. त्यांनी आपल्या अंध आणि अपंग भावांना केवळ एका स्पर्शाने बरे केले आणि आईवडिलांना कुरुपूरला जाण्याची आज्ञा मागितली. त्यांचे बालपण हे जगाला दिशा देण्यासाठी. श्रीपाद श्रीवल्लभ हे आजही कुरुपूरमध्ये अदृश्य रूपात वास करतात. त्यांच्या या बाललीला आपल्याला भक्तीची शक्ती शिकवतात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंट्समध्ये श्रीपाद श्रीवल्लभाय नमः नक्की लिहा आणि अशाच दैवी कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.